Damn it. She's not receiving my calls. अरे भाई काय तुझं जरा समजून घे ना तू पण. हिटलर समोर असेल तर कसा कॉल उचलेल ती? आणि भाई तसंही आजी सोडून दुसऱ्या कोणासमोर ती तुझा कॉल उचलते काय? मला बोलायचंय तिच्याशी. हा भाई एक काम कर, मेसेज कर तिला. माझ्याशी बोलायची इच्छा आणि माझ्यासाठी थोडा वेळ असेल तर प्लीज कॉल कर. हे भाई वहिनीचा कॉल आहे, काय करू? कट कर. ठीक आहे. हे नको दे. हाय. अरे काय केवढे भ्रमणध्वनी करत होतास तू? मला काही काम होतं का महत्वाचं? नो नथिंग ॲट सच. सहजच आपलं बोलणं नाही झालं ना दिवसभर, सो आय कॉल्ड यू अप. अरे कसं बोलणार, तुला वेळच नसतो ना हल्ली, कामात असतोस ना तू खूप. वेल बट मी बोललो होतो तुला आपण संध्याकाळी भेटू म्हणून, तू नाही आली. का नाही आली? अरे खूप काम होतं घरी मला. घरी काय काम होतं घरी? हो, अरे माझी खोली आवरायची होती, खूप काम होतं म्हणून नाही येता आलं. ओह, सो दॅट मीन्स तू संध्याकाळी घरी होती? हो घरीच होते. बरं नचिकेत ऐक ना, आपण नंतर बोलूया, मला ना खूप झोप येते. हा आपण नंतर बोलूया. हा या शुअर. शुभरात्री. एनिवे आपण संध्याकाळी भेटूयात का? आय एम गेटिंग फ्री अर्लियर. संध्याकाळी आज? अरे नाही रे, नको नको, मला एक काम आहे महत्वाचं. Hey! 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 साई! साई! तू संध्याकाळी घरी होती? हो घरीच होते. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. अहो काय झालं, कुणाचा दूरध्वनी होता? हे भोपाळी वाजत होती दूरध्वनीवर म्हणून मग ठेवून दिला. अय्या, हल्ली अशी भोपाळी वगैरे पण ऐकवतात? मजाच आहे. अहो दूरध्वनी वाजतोय, जरा घेता का? नाही नको नको. अहो घाबरताय का असे? घ्या की. नाही मी म्हणजे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या ना, मी अजिबात तो दूरध्वनी घेणार नाही. बसू दे वाजत त्याला. अहो असं काय करताय? नमस्कार. हा देवकी, लिसन, नचिकेत बोलतोय. लिसन लिसन, फक्त ऐक माझं, बोलू काय नको. ओके, मला तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं सईबद्दल. सो मी ऑफिसला निघालो की तुला या फोनवरती 2 वेळा रिंग देईन आणि ती कट कर. अशी रिंग आली की लगेच तू माझ्या इथे भेटायला मला. हा हो हो. हा बाय. काय कुणाचा दूरध्वनी होता? भूपाळी वाजत होती. भोपाळी? मगाशी तुम्ही ऐकलीत ना, तीच लागली होती. मला खूप आवडते ना, म्हणून मी ऐकत होते. मग काय होत असं हो हो असं का म्हणालात? अहो हो हो
असं नाही काही. मग ओहो ओहो, किती छान आहे ही भोपळी, असं म्हणायचं होतं मला. मग मला का हिटलर असं ऐकायला येत आहे? हा बोल गरीचा. हाय. ए मला सांग, तू आजीला इन्व्हॉल्व केलंस ना प्लॅन मध्ये? हो हो, मी आजीला सगळं सांगितलंय. आजी बोलेल नचिकेतची निरंजन बद्दल. सॉलिड टेन्शन मध्ये असेल ना नाय? हो ग बिचारा. रिचा, मला बघवत नाहीये ग त्याच्याकडे. त्याच्याकडे बघून कळतंय की या सगळ्याचा तू किती विचार करतोय ते. म्हणजे तो तुला आता दिसतोय? हो, हे काय खिडकीतच समोर उभा आहे, माझ्याकडेच बघतोय. आणि तू वेळासारखी त्याच्याकडे बघून स्माईल करतेस ना? हो. सई, अगं ती खिडकी बंद कर आधी. अगं पण का? मला एवढं दुष्टपणाने वागायला नाही जमणार ना त्याच्याशी. सई, मी सांगते ते ऐक. आधी तू ती खिडकी बंद कर. तिच्या नाही जमत आहे ग मला त्याच्याशी असं वागायला. त्रास होतोय मला. सई, मुलांना जर मापात ठेवायचं असेल ना तर असा त्रास द्यावाच लागतो. मला त्याला मापात नाही, मनात ठेवायचंय. ओ मॅडम, तुमची शेरशायरी राहू द्या बाजूला. आत्ताच तो तुला एवढा इग्नोर करतोय कामात असताना. पुढे जाऊन काय होईल? जर आत्तापासून सराय नाही केलंस ना तू त्याला, तर पुढे जाऊन महागात पडेल तुला. हो. लावलीस ना खिडकी? हो. चल, ठेवते मी आता फोन. बाय. आय नीड टू टॉक टू देवकी अर्जंटली. देवकीशी लवकरात लवकर बोलायला हवं मला. गेला नचिकेत. कधी वाजणार याची घंटी कुणास ठाऊक. तोपर्यंत मी आपली इथेच तैनात. हा आई, घ्या. अगं छान झाली, अगदी खूप छान झाली. काही घालू नकोस त्याच्यात. मसाला वगैरे नको ना? सगळं बरोबर आहे. बरं बरं. जा. आई, आज संध्याकाळी ती जिलब्या करायच्या आहेत ना, त्याचं मिश्रण आत्ताच आंबट टाकते मम्मी. हो हो, ठेव ठेव जा. आई, त्या मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ किती घालू? अगं इकडे घेऊन ये ना, मी सांगते तुला. इथे? हो, जा जा. बरं. वाजणार रे बाबा, ही कल्पना एक सारखी येते मध्ये 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 मध्ये. हा बघा, किती घालू? मैदा किती घेतलायस? 2 कप घेतलाय. हो ना, मग अर्धा चमचा घाल तांदूळाचं पीठ. आणि दही घाल आंबायला. बरं आई, ते जिलबीचा पाक तुम्ही करताय ना? हो हो, मीच करते. मग चला ना. अगं नंतर करू ना, आत्ता बसून कशाला? का? काय झालंय? आज उठत का नाही तुम्ही इथून? चला ना आत, म्हणजे पटपट होईल सगळं. पाय खूप दुखतायत. अगं खरंच खूप पाय दुखतायत ग माझे आज. बाई काय सांगताय? हो थांबा, ना. मी जरा दाबून देते. हा आई, काय झालं? अचानक का उठलात तुम्ही? अहो पाय. अगं आत्ता आठवलं, सकाळी झाडाला पाणी द्यायचंच राहिलंय. अहो दिलंय मी सकाळीच. अरे, आज असं अचानक का बोलवलंस मला भेटायला? मला थोडं इम्पॉर्टंट बोलायचं आहे देवकी. हो, कशाबद्दल? देवकी, हे मी फक्त तुझ्याशी बोलू शकतो. हो रे बाळा,
बोल बोल, काय झालं? एवढ्या काळजीत का दिसतोयस? हा थोडं टेन्शन आहे देवकी. थांब, आधी बस बघू, बस. हं, सांग काय झालंय? सईला काय झालंय देवकी? म्हणजे असं का म्हणतोयस? म्हणजे ती जरा वियर्ड वागते, नीट नाही वागत आहे माझ्याशी. हो, मग तिला चांगला दमच देऊ का? नाही नाही, एवढं नको करू. रिलॅक्स. मी फ्रेंड टू फ्रेंड कॉन्व्हर्सेशन करू, पण एकदम फ्रँकली. हो हो, सांग सांग. हे हा निरंजन कोण आहे? म्हणजे मला सई असं बोलली की ती घरातच असणार आहे, पण ऍक्च्युली ती बाहेर गेली होती. आणि रिचासोबत ती बाहेर होती, मी मागे मागे गेलो तिच्या. हा, अरे हल्लीच मैत्री झाली आहे त्याची सईशी. खूप बोलत असते सारखी त्याच्याबद्दल. काय? हो ना. पण तुला काहीच बोलली नाही? नाही. कमाल आहे. पण झाली कशी अशी मैत्री? फ्रेंडशिप झाली कधी, कुठे, कशी, कधी, का? अरे म्हणजे एवढं काही मला माहिती नाहीये, पण तो अरे देखणा आहे म्हणे खूप. म्हणजे काय ते रुबाबदार आणि राजबिंडा आहे म्हणे. हँडसम. हा तेच ते. आणि त्याचा आवाज तर म्हणे खूपच छान आहे. म्हणजे सई म्हणत होती ना की त्याचा जेव्हा म्हणे दूरध्वनी येतो ना तेव्हा अगदी ऐकतच राहावंसं वाटतं. आणि उंची पण म्हणे कायच्या काही आहे त्याची. बुटका नको. हो, सई म्हणाली ना नचिकेत पेक्षा उंच आहे. अरे सारखं ना हल्ली तिच्या बोलण्यात त्याचंच नाव असतं. पण मला एक आश्चर्य वाटतंय, तुला काही कसं बोलली नाही ती? हो ना. सांभाळ रे बाबा. म्हणजे? अरे म्हणजे या वयात ना मन खूप चंचल असतं. अरे काहीही होऊ शकतं. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? हो हो. बर, आता येऊ मी? थांब ना थोडा वेळ, थोडा आधार सपोर्ट दे ना मला. अरे मला कामं नाही आहेत का? पण तू जास्त काळजी नको करू. हा, आलेच मी निघते. देवकी हा, आले आले. गेली, मी पण गेली. द्या. वा सुनबाई, आज तुम्ही फारच कामात दिसताय. हो अप्पा, संध्याकाळी ते पाहुणे येणार आहेत ना, त्याचीच तयारी सुरू आहे. वा वा वा, सगळं कसं अगदी उत्कृष्ट झालं पाहिजे. हो हो अप्पा. जिलब्या करताय ना? हो हो करतोय ना. आणि बघा, एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी करा. सोबत कोशिंबीर, लोणचं, कुरड्या, पापड हे सगळं असू द्या बरं का पानात. हो अप्पा, आणि मसाले भात सुद्धा करतोय. छान 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 छान. पण काय हो सुनबाई, नाही तुम्ही एकट्याच काम करताना दिसताय, तुमच्या सासूबाई दिसत नाहीयेत. आई बाहेर गेल्यात झाडांना पाणी घालायला. हो का? नवऱ्याला काढा वेळेवर देणं जमत नाही त्यांना, पण झाडांना पाणी मात्र 2-2दा देतात दिवसातून. काय हो, नाही कुठं भटकताय सकाळी सकाळी? नाही, झाडांना पाणी जर सकाळी देऊन झालं होतं. अहो, झाडाला पाणी देता देता ना मला अचानक वाटलं की देवळात जावं. हो, भक्तिभाव असा अगदी दाटून आला हो. म्हणून मग गेले विठ्ठलाच्या दर्शनाला. विठ्ठलाच्या दर्शनाला का? वा 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 वा. काय हो, हल्ली फारच देवभोळ्या झालेलं दिसताय तुम्ही. आहेच मी भोळी. देवभोळी. बरं ते जाऊ द्या, सगळी तयारी कशी अगदी चोख व्हायला हवी. म्हणजे पाहुणे आल्यानंतर त्यांना कसं अगदी सगळं असं प्रसन्न वाटायला हवं. हो हो हो, वाटेल ना. पण आता तरी सांगा कोण येणार आहे? हो, अत्यंत महत्वाचे पाहुणे आहेत एवढं मात्र निश्चित सांगतो. आता ते आल्यानंतर कळेलच की तुम्हाला कोण आहेत ते. हो, कळेलच. ही फाईल जरा त्याला द्या. नचिकेत, ही नव्या सप्लायरची फाईल आहे, जरा बघून घे एकदा. या शुअर. आणि क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट पण तुला मी मेल केलाय. हो. काय रे, गप्प गप्प काय? नो नथिंग. काय झालं असेल तर सांगा. नाही नाही, काही नाही.
पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाहीये. ॲक्च्युली एक मॅटर थोडा कॉम्प्लिकेट झाला. आय डोंट नो व्हॉट टू डू. कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंता, आणि तो गुंता जर सोडवायचा असेल ना तर जिथे मेन गाठ आहे ना ती आधी सोडवली पाहिजे. कोणती गोष्ट तू जर मोठी केलीस ना तर ती कठीण दिसते, त्यापेक्षा जास्त काही नसतं. हां, मी आलो जरा. चा मला मेसेज आला होता, तिलाच कॉल करतो. आण पटकन. हो हो. छान दिसतंय नाही? अजून कुठे? तिकडे दाराला तोरण बांधायचं ना अजून. अहो तोरण कशाला, सणवार कुठे आज? मी सांगतोय तेवढं करा हो तुम्ही. हो हो हो, नंतर लावूया ग. अहो पण सांगा ना, नक्की कोण येणार आहे? आपण एवढं का सजवतोय घर? सारखं तेच तेच विचारून तुम्हाला कंटाळा येत नाही का? अहो सारखं सारखं ऐकून तुम्हाला तरी कुठे कंटाळा येतोय? बरं सांगा ना, कोण येणार आहे नक्की? आप्पा थोडा अंदाज तरी द्या ना. ब्रह्मदेव येणार आहे असं समजा आणि सजवा घर. झालं समाधान? अय्या, ब्रह्मदेव! आई तुम्ही नेहमी म्हणत असता ना, साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी ह्यांच्या. ते जाऊ दे ग, ते इथे कुठे. तू फुलं आण जा. हो आणते. नाही थांबा, फुलं नंतर आणा. आधी घरातली सगळी चांदीची भांडी स्वच्छ करून ठेवा. अय्या, चांदीच्या पानात वाढायचंय त्यांना. आता ब्रह्मदेव येणार म्हटल्यावर चांदीचीच भांडी काढायला हवी. आपल्याकडे सोन्याची असती तर ती काढली असती. बरं ठीक आहे ठीक आहे. आणि ते आले की त्यांच्या अंगावर असं गुलाब पाणी उडवायचं. गुलाबदाणी काढून ठेवली आहे ना? हो हो काढते ना आता. आणि दुसरं, अंगणात आपल्या अशा अशा फुलांच्या पायघड्या घाला. पायघड्या? हो. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे पाहुणे ज्या वेळेला इथे येतील त्यावेळेला घरातले सगळे सदस्य इथं हजर हवेत. हो हो अप्पा, नक्कीच. चल ग, उशा ठेवायच्या राहिल्या. अगं बाई हो, हे राहिलंच नाही. कल्पना, आज काय घडतंय? अगो यांनी कधी कुणाला फुलाची एक पाकळी सुद्धा दिली नाही आणि आज पायघड्या घालायला सांगतायत. हो, ब्रह्मदेवासारखा पाहुणा म्हणजे कोण असेल हो आई? आटपा लवकर. इथंच उभ्या राहिले. हा हे बा, येणार नाथ आता येणार. हा ठीक आहे ठीक आहे, चांगलं दिसतंय. काय झालं ना, एवढ्या अर्जंट मध्ये का बोलवलंस? बिकॉज इट वॉज अर्जंट. जरा एक इम्पॉर्टंट बोलायचं आहे तुझ्याशी. इतकं की मला ऑफिस मधून बोलून घेतलंस तू? अरे म्हणजे बॉस ओरडला ना मला माझा. फॉरगेट दॅट. अरे तू काल मला एक मेसेज केला होता. हुज दॅट गाय? अरे ऍक्च्युली तो तुला चुकून सेंड झाला. ते तुम्हा दोघांचं नाव एन वरून स्टार्ट होतं ना, म्हणून थोडी गडबड झाली. नो 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 नो, डोंट टेल मी दॅट. हा निरंजन कोण आहे ते सांग, आणि सई त्याला का भेटते? अरे सहज रे, काही विशेष नाही. तू गेली होती ना तिच्यासोबत टू व्हीलर वरतून, तुम्ही दोघी जणी गेला त्याला भेटायला, राईट? तुला कसं माहित? दॅट्स नॉट द पॉइंट. पॉइंट इज सई त्याला का भेटते. अरे ते फक्त फ्रेंड्स आहेत म्हणून भेटतात, सिम्पल. फ्रेंड्स आहेत? मग मला का नाही सांगितलं? इफ दे आर फ्रेंड्स देन व्हॉट इज दॅट टू हाईड? सांगेल ना, नंतर सांगेल. नाही पण आत्ता का नाही सांगत? अरे तुला वाटतंय तसं काही नाहीये रे. दे आर जस्ट गुड फ्रेंड्स. गेट फ्रेंड्स इज इट? नीरूला काल वेळ होता ना, म्हणून त्यांनी सईला भेटायला बोलवलं. आता नीरू कोण? अरे नीरू. सई निरंजनला प्रेमाने नीरू म्हणते. क्यूट ना? नॅक, अरे मला ना थोडा तर उशीर होतोय, मी निघते. हा बाय. निरंजनला निकनेम ठेवता येतं, नचिकेतला निकनेम नाही ठेवता येत. नीरू म्हणे, नीरू.
अरे कधी येणार ते पाहुणे? कधीचे आपण तयार होऊन बसलो. भाऊजी अहो आप्पा स्वतः गेलेत ना त्यांना आणायला, येतीलच आता. हो. कल्पना, गुलाबदाणी तयार आहे ना ग? हो, हे बघा. किमान ते दार तरी उघडा. अरे हे जाताना बजावून गेलेत ना, मी येईपर्यंत दार उघडायचं नाही. ही कसली भलती चढ. मला ना एखादा सस्पेन्स सिनेमा बघितल्यासारखं वाटतंय. हो ना, केवढी ती उत्कंठा ताणून धरली आहे. हो. ये, या घरात तुझं स्वागत असो.